नमस्कार मित्रांनो. काल बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती की आज परत मथुरला घेऊन लाईव्ह या. पण लाईव्ह काही जमलं नाही म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ अपलोड करतोय. बरेच जण विचारत होते की मथुर सध्या कुठे आहे. तर मित्रांनो, मथुर हा गिरवी, तालुका फलटण, जिल्हा सातारा येथे ॲडव्होकेट वैभव कदम यांच्या फार्म हाऊसमध्ये आहे. आणि दरवेळेसच ज्यावेळेस मुंबईला पावसाळा चालू होतो, पिंजोड शर्यती जवळपास बंदच होतात, त्यावेळेस मुंबईहून मथुर हा गिरवीला पाठवला जातो आणि तो वैभव कदमांच्या फार्म हाऊसमध्येच असतो. इथं त्याचं योग्य पद्धतीने नियोजन पण करण्यात येतं. त्याचा रतीब, त्याचा मसाज, त्याचं चालणं, त्याचे फेरे, या सर्व गोष्टींचं नियोजन गिरवीमधूनच होतं. आता गिरवीमध्ये तो साधारणपणे दिवाळीपर्यंत नक्कीच राहणार आहे. त्याच्यानंतर मग मुंबईला बिनजोड पुन्हा चालू झाले की मथुर तिकडे जाईल. मथुर सहसा आपल्याजवळ कोणाला येऊन देत नाही, पण फक्त एक ठराविक लोक आहेत ज्यांच्याजवळ ज्यांना मथुर हा जवळ येऊन देतो. त्यातीलच राहुल दादा असतील, वैभव दादा आहेत, त्याच्यानंतर हे अर्चित दादा आहेत, शुभम दादा आहेत. फार कमी लोकांना मथुर स्वतः जवळ येऊन देतो. गिरवीतल्या फार्म हाऊसमध्ये मथुरचं नियोजन एकदम उत्तम प्रकारे असतं. काल लाईव्ह आल्यानंतर बऱ्याच जणांची ही मागणी होती की मथुरला चालायला घेऊन गेल्यानंतर सुद्धा तुम्ही लाईव्ह या, पण काल पाऊस असल्यामुळे आपण काही लाईव्ह आलो नाही. बऱ्याच जणांनी हे पण विचारलेलं की मथुरचा फेरा तुम्ही काढला की नाही, कारण रणजित निंबाळकर सरांचं दुःखद निधन झाल्यापासून मथुर किंवा वैभवदादांचा तेजा आहे, बाजीराव आहे, हे सर्वच बैल एकदम म्हणजे बाहेर कुठे फेरायला वगैरे बाहेर काढलेले नाहीयेत. पण मथुर आणि सर्जाचा एक फेरा नुकताच पूर्ण केलेला आहे, त्याचाही व्हिडिओ आम्ही तुम्हाला अपलोड करू. एकदम छान असं वातावरण आहे इकडे गिरवीमध्ये. थोडासा पावसाळा असल्यामुळे थंड वातावरण आहे. हे पहा, मथुरला जवळ आलेलं जास्त चालत नाही. तसा तो पळायला मैदानात गेल्यानंतर एकदम शिस्तीचा बैल आहे, पण ठराविक लोकांना जवळ येऊन देतो. हा आहे तेजा, गिरवीकरांचा तेजा, ॲडव्होकेट वैभव कदम यांचा तेजा आहे. तेजाला तर जवळ आलेलं अजिबात कोणी आवडतच नाही. ठराविक लोकांनाच तेजा फक्त जवळ येऊन देतो. मथुर आणि पलीकडे जो दिसतोय पांढरा, तो आहे बाजीराव. बरेच जण हे पण विचारत होते की मथुरला पळताना किंवा चालायला नेताना आम्हाला लाईव्ह दाखवा. आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आणि हा आहे बाजीराव, ज्याची गेल्या महिन्यात ॲडव्होकेट वैभव कदमांनी खरेदी केलेली आहे. 11,11,111. 15 महिन्याचा आहे. चारही खांदी पळणारा हा बाजीराव. एक आदत एक बैल मैदानामध्ये गर्निकीच्या राजासोबत नाही, गर्निकीच्या राजाला मात दिलेला हा बाजीराव आहे. कसा आहे? बाजीरावचं नियोजन सुद्धा आता राहुलदादांच्या हातात जाईल की याला मुंबईला बिनजोडला सुद्धा पळवतील. मग आपण ज्यावेळेस वैभवदादांची मुलाखत घेतलेली त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं की बाजीराव हा त्यांना 3 फेऱ्याची मैदान आणि मुंबईच्या बिनजोड या सगळ्यासाठीच तयार करायचा आहे. आणि त्यामुळं तो मथुर सोबत सुद्धा याचे फेरे निघतील. मथुर
ज्यावेळेस मथुर मुंबईहून गिरवीमध्ये आला होता त्याच दिवशी आमची आणि निंबाळकर सरांची शेवटची गाठभेट झालेली. त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला या इथं थोडासा चालवून दाखवतो की त्यावेळेस निंबाळकर सरांनी रात्री कोणता व्हिडिओ बनवलेला. हिंद केसरी मथुर, ज्यानं आपल्या पळाच्या जोरावर आपल्या मालकाचं नाव हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं, असं पब्लिकचं ओरिजिनल भिताड कुमार रणवीर राहुलभाई पाटील लढवडी कल्याण यांचा काळजाचा तुकडा मथुर पेडगावसाठी सज्ज झालाय. लावा ताकद. बऱ्याच जणांचे प्रश्न होते की मथुर माळशिरसच्या मैदानात पळणार आहे की नाही. तर काल सुद्धा तुम्हाला सांगितलेले की हे नियोजन आपल्या हातात नाही. कारण निंबाळकर सर हे वैभवदादा आणि राहुलदादा या दोघांचे अतिशय जवळचे मित्र होते. त्यामुळं अजून कोणत्या मैदानात मथुर पळणार, तेजा पळणार किंवा सरांचा सर्जा पळणार याबद्दल काहीही आपल्याकडे बातमी नाहीये. आणि आपण पण लगेच त्यांना म्हणू शकत नाही की तुम्ही पळवाच म्हणून. सर्व चाहत्यांची इच्छा आहे की मथुर आणि सर्जा एकत्र पळावेत. मला पण पर्सनली असंच वाटतं की मथुर आणि सर्जाने आता इथून पुढच्या मैदानांमध्ये एकत्र पडलं तरी चांगलं होईल. बघा मथुर कसं एकदम पिळदार शरीरयष्टी झाली. तसं जे इथं आहेत त्याचं नियोजन बघणार आहे त्यांना विचारलं असतं, त्यांनी हेच सांगितले की थोडीशी तब्येत वाढली का, तर अजून पळवलेला नाहीये मथुर. फक्त त्याचं रोजचं जे रुटीन आहे 3-4 किलोमीटर चालायचं ते सर्वांचंच आहे. म्हणजे तेजाला पण 3-4 किलोमीटर चालवलं जातं, बाजीरावला सुद्धा चालवलं जातं आणि मथुरला सुद्धा चालवलं जातं. तेजा आजपर्यंत 30 पेक्षा जास्त मैदानांमध्ये गुलालाचा मानकरी असलेला तेजा, आणि मथुर तर आपल्याला माहिती. बघा मथुर कसे दात दाखवते. तुमचे काही प्रश्न असतील मथुरच्या संदर्भात तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आपण त्याची तुम्हाला उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. कारण काल सुद्धा लाईव्ह आलं असताना बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या की मथुरच्या बाबतीतलं सर्व काही सांगा, त्याचं खाणं काय आहे काय नाही. तर हे आहेत मुरघास करून ठेवलेलं आहे आणि हे त्यांना व्यवस्थित पद्धतीनं त्यांचं खाण्याचं नियोजन केलं जातं. हे सगळे मथुरचे आणि तेजाचे चाहते आहेत. त्यांचं खाणी आणि खाण्याचं आणि पाणी दाखवून झाल्यानंतर त्यांना आता थोडंसं पावसाचं वातावरण झाल्यामुळं परत शेडमध्येच बांधण्यात येईल. हे बघा अजिबात आपल्याला जवळ येऊन देत नाही तो. बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की मथुर एकदम जवळून दाखवा,
पण मित्रांनो ते एवढं शक्य नाहीये मथुरला जवळून दाखवायचं. आणि एकतर हा शर्यतीचा बैल आहे, ताकद भयंकर आहे. हे जे खाली बघताय हे सगळं त्यानं शिंगानं उकरलेलं आहे. हे बघा हा मथुर. चला मित्रांनो परत एकदा